नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पॉलिटीवर एक सेपरेट सिरीज घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी मी इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून एक टाकलं होतं की कशा पद्धतीने आपली रूपरेषा असणार आहे, आपण कशा पद्धतीने ही सिरीज रन करणार आहे. आणि मी एक टॉपिक घेतल्यानंतर कसं त्याच्यातच मी पूर्वी जे प्रश्न येऊन गेलेले आहेत PYQ ते पण तुमच्याकडून करून घेणार आहे, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. सोर्स कोणते वापरणार तेही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुमच्या कमेंट्स पण आले होते आणि तुमचा रिस्पॉन्स पण छान होता. ठीक आहे, त्याच्यातलाच हा आपला आज पहिला भाग आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडा वेळ लागत जाईल, कारण मला स्वतःला नोट्स प्रिपेअर कराव्या लागतात, त्या गोष्टीच्या खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यावे लागतात. ठीक आहे, तर पॉलिटीच्या व्हिडिओला थोडा वेळ लागत जाईल. तर आज आपण काय बघणार आहोत, तर संविधान सभेतील ज्या 15 महिला सदस्य आहेत त्यांच्याविषयी आपण सगळी माहिती बघणार आहोत. ठीक आहे, आता आजच्या लेक्चरसाठी मी सोर्स काय वापरला आहे, तर आदरणीय अभिजित राठोड सरांचं हे जे माइंड मॅपचं पुस्तक आहे राज्य व्यवस्था विषयाचं, ते मी आजच्या व्हिडिओसाठी वापरलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दिसण्यासाठी पूर्ण पेज म्हणून मी अशी सेटिंग केली आहे. नंतर जेव्हा मी प्रॉपर तुम्हाला लेक्चर घ्यायला लागेल तेव्हा झूम करून दाखवेल, म्हणजे तुम्हाला सगळं व्हिजिबल व्यवस्थित होईल. त्यानंतर हे तुमचं लक्षात राहावं याच्यासाठी मी याच्याच पुन्हा शॉर्ट्स नोट्स काढलेले आहेत, जेणेकरून मला तुम्हाला हे सांगता येईल की ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. दुसरी गोष्ट, हे लेक्चर झाल्यानंतर काय करणार आहे, मी एक 2-4 दिवसांनी वन लाइनर म्हणजे संविधान सभेतील महिला सदस्य या टॉपिकवर मी काही 15-20 प्रश्न वन लाइनर स्वरूपात घेऊन येणार आहे, जेणेकरून काय होईल तुम्हाला हे समजेल की ते प्रश्न सुटल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास तुमचा वाढेल की अरे आपल्याला प्रश्न सुटतायत, आपण कुठेही अडत नाही आहोत. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आजचा नीट बघून घ्या. पण यापूर्वी पण मी एक 2-3 वर्षापूर्वी एक 6 मिनिटाचा व्हिडिओ आणला होता, ज्याला तेव्हा पण रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे, विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण आहे, तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ पण खूप छान आहे. तो व्हिडिओ एक कंप्लीट बघा 6 मिनिटाचा. आणि दुसरं मी छोटे छोटे शॉर्ट्स स्टिकच्या स्वरूपात बनवले आहेत, ते पण तुम्ही बघा. ठीक आहे, तर मग आता सध्या मी तुम्हाला एक दाखवते की मी हे शॉर्ट्स कसे बनवले आहेत. एक 3-4 व्हिडिओ आहेत, जेणेकरून ट्रिक्सच्या स्वरूपात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. त्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत, तर मद्रास हा मतदारसंघ कोणाचा होता. तर मद्रास हा मतदारसंघ 3 सदस्यांचा होता. ते 3 सदस्य कसे लक्षात ठेवायचे, पहिले ते नावं सांगते की अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख. तर पहिली 2 नावं अशा पद्धतीने लक्षात ठेवायची, ती साऊथचीच नावं वाटतात, त्यावरून लक्षात राहील की मद्रासच्या काय नावं, अम्मू स्वामीनाथन आणि दाक्षायणी वेलायुधन. आणि तिसरं नाव दुर्गाबाई देशमुख. मग असं म्हणायचं, अरे हे तर नाव मराठी आहे, देशमुख असून पण मद्रासच्या, देशमुख असून पण मद्रासच्या, मराठी नाव असून पण मद्रासचं. अशा पद्धतीने तिन्ही नावं आपल्या सहजगत्या लक्षात राहतात, अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख. धन्यवाद. आणि हा तो जो 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जे मी तुम्हाला म्हणते की तुम्ही हा जाऊन बघा, प्लेलिस्टमध्ये जायचं, त्याच्यावर पॉलिटी ट्रिक्स म्हणून एक फोल्डर बनवला आहे, प्लेलिस्ट बनवली आहे, त्याच्यात जाऊन तुम्हाला ते शॉर्ट्स व्हिडिओ पण भेटतील. आणि पुन्हा हे संविधान सभेतील महिला सदस्य ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे पण तुम्हाला तिथे हा व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे, तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला ट्रिक्स सांगतच जाणार आहे, पण तुम्ही जर तेही व्हिडिओ नीट इत्थंभूतपणे पाहिले तर तुम्हाला आकलन लवकर होईल. कारण आजचा माझा फोकस सरांनी हे जे दिलेलं आहे, ही जी माहिती दिली आहे ती व्यवस्थित करून घेणं हा माझा मेन उद्देश असेल. मी ट्रिक्स जास्त खूप काही सांगणार नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही तिकडे जाऊन ते व्हिडिओ बघा, जेणेकरून इथला आपला वेळ वाचेल. आणि मग मी 2-4 दिवसांनी वन लाइनर घेऊन येईल ह्याच टॉपिकवर. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, ह्या टॉपिकवर पूर्वी ASO पूर्व परीक्षा 2013ला एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या. ठीक आहे, विजयलक्ष्मी पंडित, सुब्बलक्ष्मी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू. तर सुब्बलक्ष्मी या नव्हत्या, तर कोण होत्या, विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या 3 सदस्य होत्या. ठीक आहे, तर आपण आणि जेव्हा मी तुम्हाला सांगते की हे तिन्ही जेव्हा तुमचे व्हिडिओ बघून होतील तेव्हा तुम्हाला परिपूर्ण झालेलं वाटेल. ठीक आहे, म्हणून मग मी तुम्हाला सारखं सारखं ते सांगते.
तर बघा, आजच्या पहिल्या महिला सदस्य बघूया, जे आहे दुर्गाबाई देशमुख. बघा, पुस्तकातलं टॉपिकचं नाव काय आहे, भारतीय घटना निर्मिती प्रक्रियेतील महिलांचे योगदान. तर घटना निर्मितीची प्रक्रिया 2 वर्षे 11 महिने 17 दिवस चालली. घटना समितीत एकूण 299 सदस्यांपैकी फक्त 15 स्त्री सदस्य होत्या. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा, 15 स्त्री सदस्य होत्या. आता अजून थोडं सोपं करून सांगण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, त्या थोड्या लक्षात ठेवा. की एकूण 15 स्त्री सदस्य होत्या, त्यापैकी 12 ज्या होत्या त्या होत्या काँग्रेसच्या आणि 3 ज्या होत्या त्या नॉन काँग्रेसच्या होत्या, बिगर काँग्रेसच्या सदस्या. ठीक आहे, त्याच्यासाठी मग मी ट्रिक काय केली की बिगर काँग्रेसच्या कशा लक्षात ठेवायच्या. तर ह्या पद्धतीने की एक ट्रिक बनवली होती. ती ट्रिक अशी होती, ॲनीने मस्करी केली बेगम रसूल यांची. ॲनीने मस्करी केली, किंवा बेगम नावाची एक मुलगी आहे, मैत्रिणी आहे ह्या तिघी. ॲनीने मस्करी केली बेगमची म्हणून रेणुका चिडून काँग्रेसमधून बाहेर पडली. आता काँग्रेसमधून बाहेर पडली हे कसं लक्षात, याच्यावरून काय लक्षात ठेवायचं की बिगर काँग्रेसच्या महिला सदस्य. ॲनीने मस्करी केली वरून ॲनी मस्करीन कोणाची केली, बेगम तिची जी मैत्रीण आहे तिची केली, बेगम नावाच्या मैत्रिणीची, त्याच्यावरून बेगम रसूल. आणि ॲनीने मस्करी केली बेगमची पण चिडून बाहेर कोण पडलं, तर रेणुका बाहेर पडली. तर अशावरून रेणुका रे अशा 3 महिला सदस्य लक्षात राहतात. त्यानंतर अजून असंही आहे की कोणत्या मतदारसंघात कोणाचा कोणता मतदारसंघ होता. ठीक आहे, तर मग यावरही ट्रिक आहे की संयुक्त प्रांत मतदारसंघ असणाऱ्या महिला कोणकोणत्या होत्या. ठीक आहे, बंगाल मतदारसंघ असणाऱ्या महिला कशा लक्षात ठेवायच्या हे सगळं आपलं तिकडे झालेलं आहे. तर आज आपण आपल्याच व्हिडिओवर फोकस करूया. बघा, पहिल्या सदस्य आहे दुर्गाबाई देशमुख. जन्म त्यांचा 15 जुलै 1909 झाला, मृत्यू 9 एप्रिल 1981. याच्यातल्याही मी शॉर्ट नोट्स तुमचं शेवटी रिव्हिजन करून घेणार आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत राहा. आता मेन काय, ह्या कोणाच्या पत्नी होत्या, तर CD देशमुख यांच्या ह्या पत्नी आहे. पुरस्कार पद्मविभूषण 1975ला त्यांना प्राप्त झालेला आहे. मद्रास प्रांतातून घटना समितीवर त्या निवडून आलेल्या आहेत. ठीक आहे, कशातून आल्या, मद्रास प्रांतातून. आत्ताच मी तुम्हाला व्हिडिओ काय दाखवला होता की मद्रास प्रांतातून आलेल्या महिला सदस्य कशा लक्षात ठेवायच्या, तुम्हाला मी ट्रिक एक्झाम्पल म्हणून दाखवली होती. ठीक आहे, नंतर 1923 साली त्यांनी महिलांसाठी शाळा सुरू केली. या कार्याच्या कौतुकास्पद गांधीजींनी त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित केले होते. मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी डी प्रकाशम यांच्यासोबत भाग घेतला. यासाठी त्यांना 1930 साली 1 वर्षाचा तुरुंगवास झाला. 1900 मद्रास विद्यापीठातून त्यांनी MA व कायद्याची पदवी घेतली. 1942 पासून वकिली सुरू. हत्येच्या प्रकरणावर न्यायालयात बाजू मांडणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला वकील होत्या. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, घटना समितीच्या अध्यक्षीय मंडळावर एकमेव स्त्री सदस्य. घटना समितीच्या अध्यक्ष मंडळावर एकमेव स्त्री सदस्य होत्या. घटना समितीच्या अध्यक्षीय मंडळावर एकमेव स्त्री सदस्य. पण कोणत्या ठिकाणी म्हणतात ते, तर घटना समितीच्या अध्यक्षीय मंडळावर. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बाबत कोणते गौरवोद्गार काढले ते बघा. हियर इज द विमेन हू हॅज बी इन हर बोनेट. ठीक आहे, पुन्हा सांगते की हियर इज द विमेन हू हॅज बी इन हर बोनेट. ठीक आहे, अशा पद्धतीचे गौरवोद्गार आंबेडकरांनी कोणाविषयी काढले होते, तर दुर्गाबाई देशमुख यांच्याविषयी काढले होते. पुढे बघा, घटना समितीतील कार्य व सूचना त्यांनी काय काय केल्या. संघराज्य पद्धतीत मजबूत केंद्राला त्यांनी प्राधान्य दिले. राज्यपालांची निवडणूक जनतेतून प्रत्यक्ष न होता राष्ट्रपतींनी नेमणूक करावी असे सुचविले. चित्रपट प्रदर्शनासंबंधित सर्व अधिकार केंद्राकडे असावेत, जेणेकरून भारतीय चित्रपटांचा सांस्कृतिक व सामाजिक दर्जा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला जाईल. आणीबाणीच्या काळात सर्व राज्यांचा
राज्यांच्या आर्थिक नियोजनाचे अधिकार राष्ट्रपतींकडे असावेत. सध्याच्या कलम 25(2) मध्ये कुठल्याही या शब्दाऐवजी सर्व हा शब्द वापरला. कार्यपद्धती नियम समितीच्या त्या एकमेव महिला सदस्या होत्या. तसेच सुकाणू समितीच्या त्या सदस्या होत्या. संघराज्य पद्धतीत त्या मजबूत केंद्राच्या समर्थक होत्या. हा जो पॉइंट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. संघराज्य पद्धतीत त्या मजबूत केंद्राच्या समर्थक होत्या. त्यामुळेच राज्यपालांची नेमणूक थेट निवडणूक पद्धतीने न करता राष्ट्रपतींनी करावी असे त्यांनी सुचवले. राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये राजकारण नसावे आणि राज्यपालांनी निष्पक्षपातीपणे कार्य करून केंद्र राज्यांमध्ये दुव्याचे काम करावे हा त्यांचा विचार होता. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता मला सांगायचं काय आहे की मी जरी याच्या शॉर्ट्स नोट्स काढल्या आहे तरी याच्यातला शब्दाने शब्द महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा. आता जे कंबाईनची तयारी करताय, ठीक आहे, कोणी सरळ सेवेची तयारी करताय, त्यांच्यासाठी पण म्हणजे हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, माहिती मिळते. पण जे राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत त्यांनी पण एक प्रश्न याच्यावर तयार होतो की भारतीय घटना निर्मिती प्रक्रियेतील महिलांचे योगदान स्पष्ट करा. समजा 10 मार्काला विचारलं तर तुम्हाला ॲटलिस्ट प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांचं काय काय योगदान होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही ह्या व्हिडिओकडे बघा. ठीक आहे. आता बेगम रसूल यांचं बघा की जन्म 1908 पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात. घटना समितीतील एकमेव आणि प्रथम मुस्लिम सदस्य. ठीक आहे, एकमेव आणि प्रथम मुस्लिम सदस्य. आणि युनायटेड प्रोव्हिन्समधून त्या निवडून आल्या होत्या. ठीक आहे. मतदारसंघ कोणता होता त्यांचा? युनायटेड प्रोव्हिन्स. मुस्लिम लीगच्या त्या नेत्या होत्या. यांना भारत सरकारने 2000 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. 1950च्या दशकात मुस्लिम लीगची शाखा बंद झाल्यानंतर त्या काँग्रेससोबत जोडल्या गेल्या. घटना समितीतील कार्य व सूचना काय काय होत्या त्यांच्या बघा. मौलाना अबुल कलाम आझाद व बेगम रसूल यांचा धार्मिक आधारावरील मतदारसंघाला विरोध होता. हा पॉइंट यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घ्या. मौलाना अबुल कलाम आझाद व बेगम रसूल यांचा धार्मिक आधारावरील मतदारसंघाला विरोध होता. अल्पसंख्याकांना पुरेसा वेळ न देता हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून लादू नये असे व्यावहारिक मतही त्यांनी मांडले. अल्पसंख्याक अधिकार उपसमितीच्या त्या सदस्य होत्या. साम्यवादाला प्रखर विरोध करत लोकशाहीला प्राथमिकता देणाऱ्या राष्ट्रकुलातील भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा. ठीक आहे. कलम 79 मधील संसद शब्दाऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा शब्द सुचवला. राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर अंकुश असावा ही तरतूद सुचवली. बघा, समजा असं विचारलं की संसद शब्दाऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा शब्द कोणत्या महिला सदस्यांनी सुचवला? तर बेगम रसूल यांनी सुचवला होता. आता पुढे बघूया. रेणुका रे, सतीशचंद्र मुखर्जी व चारुलता मुखर्जी यांच्या त्या कन्या सत्येंद्रनाथ रे यांच्या त्या पत्नी. ठीक आहे. सत्येंद्रनाथ रे हे त्यांचे पती होते. 1953-54 या कालावधीत त्या ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्ष. 1952 ते 57 या कालावधीत पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मदत व पुनर्वसन मंत्री होत्या. 1957 ते 1967 या कालावधीत लोकसभा सदस्य. 1959 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कल्याण व मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना करण्यात आली होती. पश्चिम बंगालमधून प्रतिनिधित्व. ठीक आहे. पश्चिम बंगालमधून प्रतिनिधित्व असणारे 2 होते बंगालमधले. मी ट्रिकमध्ये पण सांगितलं आहे, लीला रे आणि रेणुका रे. आता घटना समितीतील कार्य व सूचना. शिक्षण क्षेत्रात धर्मनिरपेक्षता पाळण्याबाबत आग्रही. शिक्षण क्षेत्रात शासन अनुदानित संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाची सक्ती नसावी. कलम 28. एकेरी नागरिकत्वाच्या आग्रही आणि द्विसदनीय कायदेमंडळाला विरोध होता त्यांचा. आता पुढे बघा, पुढच्या महिला सदस्य आहे हंसा मेहता. हंसा मेहता यांचा मतदारसंघ काय होता? तर बॉम्बे प्रांत होता. आणि मी ट्रिक काय सांगितली होती की बॉम्बेचा हंस, बॉम्बेचा हंस, अशी मी ट्रिक सांगितली. त्याच्यावरून हंस
वरून हंसा मेहता आणि बॉम्बेचा वरून बॉम्बे हा त्यांचा मतदारसंघ होता. 1946 साली त्यांची नियुक्ती ऑल इंडिया वुमन काँग्रेसच्या अध्यक्षपदी. मुंबई प्रांताच्या प्रतिनिधी त्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका होत्या. भारतातील पहिल्या महिला कुलगुरू SNDTच्या. ठीक आहे, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. घटना समितीतील कार्य व सूचना मूलभूत अधिकार उपसमिती, सल्लागार समिती, प्रांतीय संविधान समिती आणि राष्ट्रध्वज समितीच्या सदस्या. भारतीय स्त्रियांचे अधिकार व कर्तव्य संबंधी मसुदा सादर केला होता. समान नागरी कायदा हा मूलभूत अधिकाराचाच अविभाज्य भाग असावा. पुढे बघा, स्त्री आरक्षणाचा विरोध केला. अशा कोणत्या महिला सदस्य होत्या ज्यांनी स्त्री आरक्षणाचा विरोध केला? तर हंसा मेहता ह्या. सर्व व्यक्तींना जन्मतः स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार असतो असे सुचविले. त्यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीत सर्व भारतीय महिलांच्या वतीने राष्ट्रध्वज सादर केला. पॉइंट्स नीट लक्षात ठेवा. 14 ऑगस्ट 1947 रोजी सर्व महिलांच्या वतीने राष्ट्रध्वज सादर करणाऱ्या कोणत्या महिला? तर हंसा मेहता. मूलभूत अधिकार उपसमिती, सल्लागार समिती, प्रांतीय संविधान समिती आणि राष्ट्रध्वज समितीच्या त्या सदस्या होत्या. ठीक आहे, आता बघा राजकुमारी अमृत कौर. तर मग याच्यासाठी मी काय ट्रिक सांगितली होती तुम्हाला की यांचा मतदारसंघ सेंट्रल प्रोव्हिन्स आहे हे कसं लक्षात ठेवायचं? तर केंद्राची किंवा सेंट्रलची आमची राजकुमारी याच्यावरून काय लक्षात राहील? केंद्राची वरून केंद्रीय प्रांत किंवा सेंट्रल प्रोव्हिन्स आणि राजकुमारीवरून राजकुमारी अमृत कौर. ठीक आहे. जन्म 2 फेब्रुवारी 1889 रोजी लखनौ या ठिकाणी. मृत्यू 2 ऑक्टोबर 1964. त्या एक प्रसिद्ध टेनिसपटू होत्या. 1948 व 49 मध्ये ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्कच्या अध्यक्षा. 1950 मध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षा. 1957 साली नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या 19वी ठीक आहे, हे काय लिहिले हे समजत नाहीये, त्या अध्यक्षा होत्या. 1950 ते 1964 या कालावधीत त्यांनी लीग ऑफ रेड क्रॉस सोसायटीचे सह अध्यक्षपद भूषवले. ठीक आहे, लीग ऑफ रेड क्रॉस सोसायटीचे. घटना समितीतील कार्य व सूचना बघा. संविधान सल्लागार समिती व मूलभूत अधिकार उपसमिती सदस्य. अर्थ वित्त आणि कर्मचारी व राष्ट्रध्वज समितीच्या सदस्या. बेरार प्रांताच्या प्रतिनिधी. राष्ट्रध्वज समितीच्या त्या सदस्या स्वतंत्र भारताच्या प्रथम आरोग्य मंत्री होत्या. हा महत्त्वाचा पॉईंट. 1947 ते 1957 या काळात. आता पुढे बघा. पुढे दाक्षायणी वेलायुधन. यांचा जन्म 1912 साली कोचीनमध्ये झाला. विज्ञान शाखेत आता यांच्याविषयी जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. विज्ञान शाखेत पदवी मिळवणारी पहिली भारतीय दलित महिला म्हणून यांचा उल्लेख केला जातो. घटना समितीतील एकमेव दलित स्त्री सदस्य. घटना समितीतील सर्वात तरुण सदस्य. वय 34. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आता त्यांच्या कार्य व सूचना काय होत्या? तर मद्रास प्रांतातून त्यांची निवड होती. राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश पद्धती भारतीय विविधतेला आणि सांस्कृतिक ठेव्यासाठी या गोष्टी पूरक नाही. पुन्हा सांगते, राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश पद्धती भारतीय विविधतेला आणि सांस्कृतिक ठेव्यासाठी या पूरक गोष्टी नाहीत. घटनेचा हा मसुदा म्हणजे निव्वळ ब्रिटिशकालीन 1935च्या भारतीय शासन कायद्याची सुधारित आवृत्ती आहे असे त्यांनी ठासून मांडले. विशेषतः राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश पद्धती या ब्रिटिश राज्य पद्धतीचे अनुकरण होय व भारतीय विविधता आणि सांस्कृतिक ठेव्यासाठी या गोष्टी पूरक नाहीत असे भाष्य त्यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकात राज्यांची स्वायत्तता टिकून राहावी असे सुचविताना त्यांनी आपण सशक्त केंद्र संकल्पनेविषयी साशंक आहोत हेही सांगितले. घटनेचा मसुदा तयार झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत तो जनमतासाठी जनतेसमोर मांडावा अशी क्रांतिकारी सूचना त्यांनी घटना समितीला केली होती. ठीक आहे, आता पुढे बघा. पूर्णिमा बॅनर्जी. जन्म 1911, मृत्यू 1951, नैनिताल या ठिकाणी. पूर्णिमा बॅनर्जी या
अरुणा असफ अली यांच्या मोठ्या बहीण होता. युनायटेड प्रोव्हिन्सतर्फे त्यांची निवड झाली होती. त्यांच्या कार्य व सूचना काय होत्या बघा. शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारात सामील असावा असा आग्रह होता. धर्मनिरपेक्ष तत्वावर गाढ विश्वास होता त्यांचा. राज्यसभेची भूमिका व उपयोगिता याबद्दल एकंदरीतच त्या शासक. राज्यघटना समितीच्या स्थापनेवेळी स्त्री सदस्यांची नगण्य संख्या लक्षात घेऊन काही अनामिक कारणांमुळे जर स्त्री सदस्यांची जागा रिक्त झाली तर त्या जागेवर स्त्री सदस्याचीच नेमणूक करावी ही विनंती त्यांनी केली. कलम 22 ची अंमलबजावणी करताना शासनावर काही प्रमाणात अंकुशही असावा हा युक्तिवाद त्यांनी सुचविला. संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी देशातील मौल्यवान खनिजे व महत्त्वपूर्ण उद्योगधंद्यांवर सरकारी नियंत्रण असावे आणि या क्षेत्रात विदेशी संचार नसावा ही आशा त्यांनी व्यक्त केली. आता पुढे बघा. विजयालक्ष्मी पंडित या कोण होत्या तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत्या. जन्म 18 ऑगस्ट 1900 साली अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत म्हणून मॉस्को, लंडन, वॉशिंग्टन येथे भारताचे प्रतिनिधित्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण असलेल्या स्वरूपा विजयालक्ष्मी पंडित यांचा विवाह 1921 साली बॅरिस्टर रणजित पंडित यांच्याशी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 मध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री सांभाळणाऱ्या. स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 मध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद, पण ते कोणतं पद तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 1952 व 1964 साली त्या लोकसभा सदस्य बनल्या. 1953 मध्ये आमसभेच्या अध्यक्षपदी निवडून गेलेल्या पहिल्या महिला आणि पहिल्या आशियाई व्यक्ती ठरल्या. 1962-64 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविले. युनायटेड प्रांत प्रतिनिधी म्हणून घटना समितीत दाखल. रशियातील भारतीय दूत म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आता बघा सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूंना काय म्हणतात, बुलबुल ए हिंद आणि नायटिंगल ऑफ इंडिया या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुन्हा त्यांना हैदराबादमध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याबद्दल त्यांना कैसर ए हिंद ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती. पण त्यांनी त्या गोष्टीचा राजीनामा दिला त्या पदवीचा. कधी तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. आपण बघूया माहिती. आणि यांचा प्रांत या बिहारमधून मतदारसंघ होता यांचा. ठीक आहे. जन्म 13 फेब्रुवारी 1879 हैदराबाद, मृत्यू 2 मार्च 1949 लखनौ. नामदार गोखलेंना त्या गुरु मानत. हैदराबाद येथील प्लेग साथीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना कैसर ए हिंद पदवी बहाल करण्यात आली होती. ती त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. 1921 साली मुंबई प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा तर 1925 साली कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा बनला. घटना समितीमध्ये बिहार प्रांताचे प्रतिनिधित्व केले. ठीक आहे. 1925 ला म्हणजे पहिल्या महिला भारतीय अशा कोण तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या सरोजिनी नायडू होत्या. ठीक आहे. पुढे बघा मालती चौधरी. जन्म 24 जुलै 1904 कोलकाता येथे, मृत्यू 15 मार्च 1998. ओडिशामधून त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. भारतातील बहुतांशी स्त्रिया अंधश्रद्धाळू असल्यामुळे त्यांना सोसावा लागणारा सामाजिक त्रास याविषयी सुधारणा करण्यासंबंधी त्या नेहमी प्रयत्नशील असत. इतर देशांच्या राज्यघटनांचा आधार घेऊन आपली घटना तयार करण्याला त्यांचा विरोध होता. गांधीजींनी त्यांचं टोपण नाव तुफानी ठेवले होते. त्यांनी इंदिराजींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करून तुरुंगवास पत्कारला. ठीक आहे. बघा आता मालती चौधरी. तर मग मी ट्रिक काय सांगितली आहे मतदारसंघ लक्षात ठेवण्यासाठी. मालती हिंदीत आपण माला म्हणतो, फुलांची माळ किंवा दुसरी कोणती पण माळ असेल माला. तर माळ म्हणजे मालतीवरून माळ आणि माळ उडत गेली वरून ओडिशा आणि मालवरून मालती. आता याच्यात
आता याच्यात हे कसं लक्षात ठेवायचं की मालती चौधरींनाच टोपण नाव तुफानी ठेवलं होतं गांधीजींनी, कसं लक्षात ठेवा. तर माळ उडत गेली ना, मग माळ उडत जाताना तुफान खूप आलं होतं. तुफान म्हणजे माहिती आहे ना, हिंदीत आपण तुफान म्हणतो, वादळ वारं. तुफान आलं होतं, त्यामुळे ती माळ पटकन पोहोचायला त्याच्याने बूस्ट मिळालं, कळलं ना. तुफान आलं होतं त्यामुळे अजून लवकर गेली. त्याच्यावरून मग लक्षात ठेवा तुफानी हे नाव कोणाला ठेवलं होतं, गांधीजींनी मालती चौधरी यांना. ठीक आहे. आता बघा लीला रे. लीला रे जन्म 2 ऑक्टोबर 1900, गोयलपार, आसाम. डिसेंबर 1923 मध्ये त्यांनी ढाका येथे दीपाली संघ नावाची संघटना स्थापन केली होती. ठीक आहे. दीपाली संघ नावाची संघटना कोणी स्थापन केली, ते लीला रे यांनी. कसं लक्षात ठेवा, दीपाली ली वरून लीला, कळलं. दीपाली आणि म्हणजे दीपालीच्या शेवटी ली आहे आणि शेवटच्या ली वरून लक्षात ठेवायचं लीला रे. याच्याने तुमचं सहजगत्या लक्षात राहील. त्याद्वारे काय व्हायचं, तर ज्याद्वारे लढाऊ प्रशिक्षण दिले जात असे. 1960 साली फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांची चेअरमन म्हणून नियुक्ती. घटना समितीत बंगाल प्रांताचे प्रतिनिधित्व. भारताच्या विभाजनामुळे व्यथित होऊन त्यांनी निषेधार्थ सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. आता सुचेता कृपलानी, त्यांच्याविषयी इन जनरल आपल्याला काय माहिती सांगा बरं. तर त्या भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. ठीक आहे. हे तरी आपल्याला समजायला पाहिजे अशा गोष्टींमुळे. आता बघा, सुचेता कृपलानी 25 जून 1908 रोजी अंबाल, हरियाणा या ठिकाणी जन्म. 1 डिसेंबर 1974 रोजी दिल्ली येथे निधन. 1958 ते 60 या कालावधीत त्या काँग्रेसच्या महासचिव होत्या. 1963 ते 1967 या कालावधीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. कालावधी लक्षात ठेवा, 63 ते 67. त्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. 14 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीत वंदे मातरमचे पहिले कडवे, सारे जहां से अच्छा या गीताच्या काही ओळी तसेच जनगणमन या राष्ट्रगीताचे ध्रुवपद गायले. ठीक आहे. आता अम्मू स्वामीनाथन, ज्या कुठून निवडून आल्या होत्या, तर मद्रास मतदारसंघातून. जन्म 1994 केरळमधील पलक्कड जिल्ह्यात. त्यांचे पती डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीनाथन व मुलगी आझाद हिंद फौजेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. कॅप्टन लक्ष्मी सहगल होत्या. सभागृह समितीच्या एकमेव महिला सदस्य. त्यांच्या मते भारताचे संविधान असे असावे जे सामान्य माणसाच्या खिशात सहज मावेल. संविधान सभेमध्ये त्या मद्रास प्रांतातून होत्या. ठीक आहे. आता बघा ॲनी मस्करीन, ज्यांचा मतदारसंघ होता त्रावणकोर. केंद्र आणि प्रांत यांच्यातील सत्ता वाटपामध्ये संतुलन राखण्यासाठी आवश्यकता त्यांनी सांगितली. केंद्रीकरण महत्त्वाचे, पण लोकशाहीच्या नंतरच्या टप्प्यावर ते करावे असे त्यांचे मत होते. केरळमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. ठीक आहे. केरळमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा राहिला आता कमला चौधरी. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग. त्या दरम्यान त्यांनी कित्येक वेळा तुरुंगवास भोगला. त्यावेळच्या सुप्रसिद्ध कथालेखिका असणाऱ्या चौधरींनी आपल्या कथेत स्त्री जीवनातील समस्येचे वर्णन अतिशय सूक्ष्मपणे केले. 1962 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत प्रवेश केला. ठीक आहे. आता 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी ही माहिती म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ही डेट तर आपल्याला महत्त्वाची आहे, पण 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून मग साजरा व्हायला लागला कधीपासून हे आपण बघणार आहोत. बघा, मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्याच्या मागची पार्श्वभूमी कळली. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिवस साजरा केला. कधी?
26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, बघा ह्याच व्हिडिओला जवळजवळ अर्धा तास लागला आहे, म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की मी इन डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ता नाही सांगू शकत, कारण व्हिडिओ मोठा होईल. म्हणून त्या ट्रिक्सच्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहून घ्या, म्हणजे जेव्हा वन लाइनरचा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला बराच कॉन्फिडन्स आलेला असेल. तरी आपण मी ज्या नोट्स काढल्या त्या शॉर्टमध्ये आपण बघून घेऊ फटाफट. संविधान सभेतील महिला सदस्य पहिल्या होत्या दुर्गाबाई देशमुख, त्यांचा मतदारसंघ मद्रास. सी.डी. देशमुख यांच्या पत्नी. घटना समितीच्या अध्यक्षीय मंडळावर एकमेव स्त्री सदस्या. कार्यपद्धती नियम समितीच्या एकमेव महिला सदस्या. सुकाणू समितीच्या पण सदस्या. संघ राज्य पद्धतीत त्या मजबूत केंद्राच्या समर्थक होत्या. बेगम रसूल यांचा युनायटेड प्रोव्हिन्स मतदारसंघ घटना समितीतील एकमेव आणि प्रथम मुस्लिम सदस्य. धार्मिक आधारावरील मतदारसंघाला त्यांचा विरोध होता. अल्पसंख्याक अधिकार उपसमितीच्या त्या सदस्या होत्या. नंतर रेणुका रे, ज्यांचा मतदारसंघ बंगाल होता. सतीशचंद्र मुखर्जी आणि चारुलता मुखर्जी यांच्या कन्या. सत्येंद्रनाथ रे यांच्या पत्नी. ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्ष. ठीक आहे. हंसा मेहतांचा मतदारसंघ मुंबई. ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्ष. भारतातील पहिल्या महिला कुलगुरू ही हंसा मेहतांच्या बाबतीत अशी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. SNDT कॉलेजच्या विद्यापीठाच्या. स्त्री आरक्षणाचा विरोध केला. 14 ऑगस्ट 1947 घटना समितीतील सर्व भारतीय महिलांच्या वतीने राष्ट्रध्वज त्यांनी सादर केला. ठीक आहे. सदस्य कशाच्या होत्या? मूलभूत अधिकार उपसमिती, सल्लागार समिती, प्रांतीय संविधान समिती आणि राष्ट्रध्वज समितीच्या ते सदस्य होता. आता बघा, राजकुमारी अमृतकौर यांचा मतदारसंघ सेंट्रल प्रोव्हिन्स. प्रसिद्ध टेनिसपटू होत्या. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्कच्या अध्यक्षा. सदस्य कशाच्या होत्या? संविधान सल्लागार समिती, मूलभूत अधिकार उपसमिती, अर्थ आणि कर्मचारी समिती आणि राष्ट्रध्वज समिती. सर्वात महत्त्वाचं काय, तर स्वतंत्र भारताच्या प्रथम आरोग्य मंत्री त्या होत्या. दाक्षायणी वेलायुधन यांच्याविषयी काय काय महत्त्वाचं आहे बघा. विज्ञान शाखेतील पदवी मिळवणारी पहिली भारतीय दलित महिला म्हणून उल्लेख. घटना समितीतील एकमेव दलित स्त्री सदस्य. घटना समितीतील सर्वात तरुण सदस्य. पूर्णिमा बॅनर्जी, युनायटेड प्रोव्हिन्स हा त्यांचा मतदारसंघ. अरुणा असफ अली यांच्या त्या मोठ्या बहीण होत्या. विजयालक्ष्मी पंडित यांचा युनायटेड प्रोव्हिन्स मतदारसंघ. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण. स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 मध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना मंत्रीपद मिळालं होतं. कोणतं? स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. ठीक आहे. सरोजिनी आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल कधी होत्या त्या नीट लक्षात ठेवा, 1962 ते 64. सरोजिनी नायडू. नामदार गोखलेंना त्या गुरु मानत. बुलबुले हिंद आणि नायटिंगल ऑफ इंडिया म्हणून ओळख. कैसरे हिंद ही पदवी त्यांना बहाल केली होती. कशासाठी? तर हैदराबादमध्ये प्लेगची साथ आली होती या कार्याबद्दल, पण त्यांनी पदवी परत केली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. कानपूरच्या त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होता 1925 साली. मालती चौधरी. टोपणनाव तुफानी गांधीजींनी दिले होते. लीला रे यांनी ढाका येथे दीपाली संघ ही संघटना स्थापन केली होती 1923 साली. पुढे बघा, सुचेता कृपलानी. युनायटेड प्रोव्हिन्स त्यांचा मतदारसंघ. भारतातील पहिल्या चीफ मिनिस्टर. 14 ऑगस्ट 1947 घटना समितीत. वंदे मातरमचे पहिले कडवे. नंतर सारे जहां से अच्छा गीताच्या काही ओळी आणि जनगणमन राष्ट्रगीताचे ध्रुवपद गायले. अम्मू स्वामीनाथन यांचे पती डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीनाथन. मुलगी कॅप्टन लक्ष्मी सहगल. सभागृह समितीच्या एकमेव महिला सदस्या. ॲनी मस्करीन, केरळमधून लोकसभेवर निवडून आलेल्या त्या पहिला महिला खासदार. ठीक आहे. आणि कमला चौधरी, युनायटेड प्रोव्हिन्स त्यांचा मतदारसंघ आणि सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. आता थोडक्यात कोणाचे काय मतदारसंघ आहे बघून घ्या. ट्रिक्स मी ऑलरेडी बनवल्या आहे, त्या तुम्ही तिकडे जाऊन बघा. मद्रासच्या अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख. नंतर संयुक्त प्रांत असणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, बेगम रसूल.
बंगाल बंगाल मतदारसंघ असणारा लीला रे रेणुका रे, बॉम्बे मतदारसंघ असणाऱ्या हंसा मेहता, ओडिसा असणाऱ्या मालती चौधरी, केंद्रीय प्रांत असणाऱ्या राजकुमारी अमृतकर, बिहार मतदारसंघ असणारा सरोजिनी नायडू आणि त्रावणकोर मतदारसंघ असणाऱ्या ॲनी मस्करे. तर अशा पद्धतीने मी माझ्या परीने तरी पूर्ण कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तर तुमची जबाबदारी असेल की तुम्ही सगळं ऐकता की नाही. मी 1-2-4 दिवसात याच्यावरचे वन लाइनर नक्की घेऊन येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.